अजः महार्हः स्वाभाव्यः जितमित्रः प्रमोदनः. 521 अजहा म्हणजे जन्मरहित असा जो तो, किंवा आत विष्णू हो म्हणजे अपासून किंवा विष्णूपासून अजायते जन्मतो इति कामः तो कामदेव, त्याला अजहा असंही म्हटलं जातं. थोडक्यात म्हणजे जन्मरहित असलेला अमर अजन्मा शाश्वत, ज्याला जन्मही नाही आणि म्हणून मृत्यूहीन परिवर्तनहीन असा जो तो अजहा. ओम अजाय नमः. 522 महार्हः. महः पूजा म्हणजे पूजा, त्याचं पूजन. तत् तो अर्हत्वात म्हणजे पूजा करण्यास जो पात्र आहे, लायक आहे किंवा अत्यंत पूज्य पूजनीय सर्वोच्च पूजेला पात्र असा आहे तो. महा म्हणजे महान, अर्हा म्हणजे पूजा असा जो तो महार्हः. ओम महार्हाय नमः. 523 स्वाभाव्यः. स्वभावेन एव नैसर्गिकरित्या अभाव्यः जन्मू शकत नाही. नित्य म्हणजे शाश्वत अनादि अनंत निष्पन्न पूर्ण रूपत्वात इति परिपूर्ण. याचा अर्थ असा की त्याचं स्वरूप नैसर्गिकरित्याच तो शाश्वत आहे, अनादि आहे, अनंत आहे, म्हणून परिपूर्ण अखंड निर्दोष आहे, म्हणून तो कधीही जन्मू शकत नाही, कारण तो सदैव असतोच. सदैव आपल्या स्वरूपात स्थित असतो. अकारण कारण असलेला म्हणजे सर्व उत्पत्तीचं तो कारण आहे, पण त्याच्या जन्माला काहीही कारण नाही असा अकारण कारण ईश्वर स्वाभाविकपणे जो अस्तित्वात असतो तो स्वाभाव्यः. ओम साभाव्याय नमः. 524 जितामित्रः. जिताः म्हणजे जिंकले आहे, अमित्रा म्हणजे मित्र नाहीत म्हणजे जे शत्रू आहेत असा. अंतर्वर्तिनः म्हणजे आतले अंतर्गत. रागद्वेषादया आत असलेले राग द्वेष तिरस्कार असे आतले शत्रू. बाह्याच आणि बाहेरचे सुद्धा. कसे रावण कुंभकर्ण शिशुपालादय येन म्हणजे रावणासारखे कुंभकर्ण शिशुपाल यासारखे बाहेरचे जे शत्रू त्यांना ज्यांनी जिंकले आहेत, त्यांना हरवले आहे असा जो तो जिता मित्र हा. आपल्या आतल्या इच्छा आशा तसेच बाहेरच्या रावण म्हणा हिरण्यकश्यपू सारख्या सर्व शत्रूंवर ज्यांनी विजय मिळवला आहे असा जिता मित्र हा. ओम जिता मित्राय नमः. 525 प्रमोदनः. स्वात्म अमृतरसास्वादात म्हणजे स्वतःच्या अमृतरूपी अशा आत्म्यामध्ये स्वतःमध्येच नित्यम नित्य म्हणजे कायम प्रमोदते आनंदी सुखी जो राहतो तो प्रमोदनः. जो स्वतःच आनंद स्वरूप आहे, शुद्ध आनंदाचा जणू काही पुंज आहे किंवा आनंद हाच त्याचा शुद्ध स्वभाव आहे असा. याचा दुसरा अर्थ असा निघतो की ध्यायीनाम ध्यान मात्रेण प्रमोदम करोती म्हणजे जे त्याचं ध्यान करतात, जे त्याला भजतात अशांना केवळ ध्यान मात्रांनी तो सुखी आनंदी करतो असा जो तो प्रमोदनः. सदैव आनंदमय स्वतःच्या आनंदमय स्वभावाचा आनंद घेणारा आणि सर्वांना आनंद देणारा जो त्याचं ध्यान करतो, त्याच्या हृदयात हा आनंद निर्माण करतो असा जो तो प्रमोदनः. ओम प्रमोदनाय नमः.